रोड खराब मिळालेला आहे. आता जरा व्यवस्थित मिळाला आहे. गुल्लू ड्रायव्हर गाडी चालवत आहेत पायलट. आणि रात्रीचा प्रवास करतोय आता. रात्रीचे 3 वाजलेले आहेत. रोडला स्पीड ब्रेकर मिळत चालले. तर भावांनो आपल्याला निघताना काय म्हणजे टाईम भेटला नाही एवढा ब्लॉग काढायचा. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या प्रगती ऋषू ब्लॉगमध्ये. आणि परत आता आपण चाललो आहे आपल्या गावाला. तर माझ्यासोबत आज आहे बघू तिची बहिणी बघा. हिला गाव बघायचं होतं आपलं. छोटीला गाव बघायचं होतं. ही बघा ही बोलते हिचं तोंड दाखव. हिला व्हायरल व्हायचं तर सरळ दाखव. मॅडम दिसते आत्माराम तुकाराम भिडे. तिथे आपण गाडीला इथे गॅस भरतो. इथे आपली गाडी आहे. गॅस भरते आपली गाडी मस्तपैकी. तर बघत राहा आणपर्यंत. आणि बघा म्हणजे जास्त छोटा बनवणार मी, जास्त मोठा नाही बनवणार ब्लॉग. तर बघत राहा भेटूया पुढे जाऊन. मला गॅस भरूया. तर भावांनो बघू शकता तुम्ही किती धुकं आहे. खूप धुकं आहे. मी आपल्या एक्स्ट्रा लाईट आणल्या त्याला झाकझूक केल्या. खूप धुकं होतं, काय दिसत नव्हतं. खूप म्हणजे खूप धुकं आहे. आणि खूप पार्किंग लाईट पण चालू नाही करू शकत. बायपास रोड आहे. कोणातरी वाटेल गाडी थांबली आहे. पण आपल्या गाड्याला पाठी आपण मस्त झाकझूक लाईटी लावल्या आहेत. आणि समोरून पण लाईट येते ना तर काही समोरचं काहीच नाही दिसत. फुल रावस फुल एकदम झागमुग. तुम्हाला आहे ना मी भावानं थांबा एक मिनिट. आवाला स्पेस बघा. फुल रावस होला का एकदम थंडी गारगार. पॉवरफुल आहे. बघू शकतात धोका तर येतच आहे काचेवरती खूप सारं. एवढं आतमधून नाही येत आहे पण बघा काचेमधून काय रिएक्शन काय हे बघा एवढे आहेत. माझी गाडीची हाफ लाईट आहे आणि ही फुल लाईट आहे. फुल लाईट पूर्ण 7 लाईटी आहेत आणि अर्ध्या कलरिंग लाईटी आहेत सर्व. मला रस्ता दिसत नाही. तर माझी स्पीड बघा 40 आहे. काही दिसत काहीच दिसत नाही. हा रस्त्याच्या पूर्ण व्ह्यू आहे. पुढे जाऊन भेटत आपण आता आहे ना पेट्रोल भरून पोचलेलो आहे. आणि मेंबर चहा प्यायला पोचलेलो आहे. आणि पूर्ण हायवे आहे. आणि बघा ही गाणं आहे त्या पुढे बसले बघा. हे सर्व झोपून आलेले बघा. हे सर्व झोपून आलेले बघा. हे सर्व झोपून आले. आणि ह्या टेम्पोमध्ये आपलं गाव न्यायचं सामान आहे आणि ते आपली गाडी आहे. तर ह्याच्यामध्ये सामान आहे. आणि हा दादाचा टेम्पो आहे. ते चहा प्यायला थांबलो आपण. वक्की उलटी केली आणि उलटी. बघा हिला सदमा लागलाय. काय सदमा लागलाय? कसला? मिसूचा सदमा लागलाय. मिसू कधीपासून चष्माच घातलाय आणि चष्मा काढ बोलतो. चष्मा काढत पण नाही. डोळ्यात लाईट येते तिच्या. तर आपला हायवे गोवा हायवे फुल एकदम. आणि आपल्या गाडीला नवीन लाईटी पण लावल्यात. आपण ते पण दाखवणार आता नाही, नंतर पूर्ण गाडीची पूर्ण हे.
गावाला सिटी आहे आपली सावडा गाव. आणि तर आम्ही लोक आता पोचलेलो आहे मी आणि आपल्या या गावामध्ये. आणि आपली इथे गाडी पण लावलेली आहे ही बघा. तर हिला जायचं आहे पटापट घरी. झोपाळूला झोप आली आहे, खूप झोप आली आहे. तिचा चेहरा बघा, ही बघा चेहरा बघा, झोप आले खूप, तिला झोप आले. तिकडे आपली गाडी आहे, वरचं सामान काढलं पण मम्मी पप्पा तिकडे. तर आता डायरेक्ट जाऊया आणि भेटूया डायरेक्ट. पुन्हा चलचल झालंय. निघालो. दादाने आपल्याला फटाके दिले. सावडामध्ये इथे स्टॉक आहे, पण दाखवतो. आम्ही पोचलेलो आहे, तर प्रकारे आपण पोचलो आहे. फटाकडे दादाने दिलेले आहेत आपल्याला. आपलं गाव आहे फुल रावस, खूप मस्त आहे व्ह्यू तर एक नंबर, एकदम हिरवं गारगार. आता गारगार व्हायचं आहे फक्त. आपण येऊ ना तिकडनं पूजेवरनं, तेव्हा घेऊया. तर हा आपला घराचा लुक आहे आणि आपण घरामध्ये पोचलेलो आहोत. आणि घरामध्ये पोचलेलो आहे आणि आपल्या घराचा लुक तर तुम्ही बघितला. जस्ट आत्ताच आम्ही पोचलो. पण आणि मेन बात तुम्हाला अर्ध्यामध्ये आल्यावरती मी ब्लॉग चालू केला. जास्त तर मी ब्लॉग म्हणजे चालू नाही केला, कारण मला टाईम नाही भेटला तेवढा. जॉबवरनं आलो, त्यानंतरला परत सर्व तयारी केली, आपल्या गाडीला सजवलं आणि आपल्या गाडीला लायटिंग तर एक नंबर लावली. तीही तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्या अगोदर आधी घर बघा आणि आम्ही जी मजा करतो, धमाल करतो ते बघा. आणि हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. तर आज आपल्या गावाला आली आहे ईश्वरी, ही बघा. तर हे आपलं घर आहे, आतमधून पण दाखवतो मी तुम्हाला. हे बाहेरचं पूर्ण. तर सध्या कसं पाऊस बिऊस पडलेला पूर्ण, म्हणजे हे आहे, थंडीचा दिवस चालू झाला आहे सर्वीकडे. हे बघा गवत दिवस सर्व आलेलं आहे. आणि इकडे आपली इंटरेस्ट आहे, हे आपला निखिल दादा, हे आपला ओटी आहे. दादा इथे झोपला आहे, टेम्पो चालवून थकला आहे खूप. तर हे असे 4 निखिल दादाचं घर आहे आणि तिकडे काकांचं घर आहे. 4 भावांचे 4 खोल्या तिथे. ते जरा काळोख आहे, फक्त कलर मारायचा बाकी आहे. लाईट दाखवतो थांबा, एवढंच लाईट आहे. हां हे बघा, इथे मोठा पैसा आहे. हे बघा मम्मी इथे लाईट काढते. आणि हा आपला रूम आहे ते, हे बघा. तर असा एक छोटासा घर आहे. तर हा किचन आहे, इथे बारी आहे ती नंतर खोलायची. आणि इथे पाठी पण खूप मोठा पेस आहे, पण पाठून काल लॉक केलं. ते मी थांबा चालू करतो बाहेर जाऊन आणि मग तुम्हाला ते दाखवतो. आणि इथं वॉशरूम्स आहेत, हे वॉशरूम्स आहेत. तर आपल्याला तर एवढं गावचं माहिती नाही भावांनो. भावासोबत चाललो आहे आपण. आणि हे गावचं पाठचं घर आहे, म्हणजे पाठचा व्ह्यू आहे. ते काकाचं घर आहे. आणि इथे आपला टेम्पो लागला आहे. हे टेम्पोचा दरवाजा चालू आहे. हां कोण काय माहिती. भावा लोकांनी टेम्पोचा दरवाजा चालूच ठेवला, नंतर टेम्पोचा दरवाजा आपल्याला बंद करायचा आहे. तर कोण काय घेऊन जाईल सांगता नाही येत. गाव आहे भाई, मुंबई नाही. अरे हा बंद नावत सांगायला. गाव आहे, मुंबई नाही. तर हा ते बंद झालं आहे. आणि हे पाठून आपला व्ह्यू आहे पूर्ण रावसोला. मस्त व्ह्यू आहे हा पाठी. ते दादा उभा तो बघ. हे सर्व हरिहरी झाले, सर्व हरिहरी. परत जाऊया इकडनं. तर भावांनो मेन बात तर असा सीन आहे की ते गावात खूप आहे आणि खाली बघून चालायचं. मुंबई नाही गाव आहे, नाहीतर कुठे काय होईल सांगता नाहीत. आणि भावाने दरवाजा चालू ठेवलेला टेम्पोचा. डायरेक्ट कोण ना कोण ठुस माकडा, डायरेक्ट माकडांना आराम. खूप एकदम रावसला आराम भेटला असता. अजून तर खूप मजा. आता तर आपण आलो आहे, अजून आपल्याला खूप ठिकाणी फिरायचं आहे, खूप ठिकाणी जायचं आहे. तर ते पण बघा. आणि मेन तर हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. कोणी असा अर्ध सोडून जाऊ नका.
तर गेल्या टायमाला मी पहिल्याच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेला ब्लॉग काढलेला तेव्हा हे आपली तुळशीला पण इथे कलर मारलेला अजून हाय चांगला आहे. भेटूया काही वेळामध्ये. आधी आपण फ्रेश होऊया चांगलं एकदम. भूक लागली, नाश्ता विष्टा करताना भेटूया आता. तर भावांनो सीन असा झाला आहे ना की टेम्पो अटकलेला तिकडे आणि खूप म्हणजे मेहनत केल्यानंतर टेम्पो निघाला बाहेर. बघा रस्ता बघा काय बेकार रस्ता आहे बघा. खडबडी रस्त्यावरती चढायचा आहे आणि खालती उतरायचं पूर्ण चिक्कल विक्कल आहे आणि पूर्ण जंगल आहे. हे आपले मदाभाऊ आणि खूप बेकार आलात. ऊन एवढं आहे काळा लगेच ना. मला असं वाटतं गावाला जातो वरती आणि बघते लोक कुठे थांबलेत आपल्यासाठी का गेले. कोणतं ना आपण आता तिकडून निघालो आहे. आणि मेन गोष्ट तर दादा टेम्पो घेऊन गेला आहे आणि दादाचे खूप खूप धन्यवाद. दादांनी त्या खूप सपोर्ट केला आपल्याला टेम्पोला दादांनी. तर खाली गाडी टाकत नाही कोण, त्याने आपल्यासाठी टाकली दोस्ती यारीमध्ये. बरं वाटलं आपल्याला. तर आता आपण चालतो आपल्या घरी जायला. तर तो तर गेला, निखिलला त्याच्यासोबत वरती आलेला गाडीमध्ये बसून. तर आम्ही चाललो आता घरामध्ये. आणि पूर्ण हिरवा वातावरण दुपारी आहे आणि ऊन तर एवढं जबरदस्त आहे ना माझ्या स्किनला होऊ शकतं. आता घरी जाऊन फक्त आंघोळ करायची बाकी आहे. खूप बेकार हे बेकार. भेटं पुढे गेल्यावरती दुकानात चाललो आहे आपण. गावचं दुकानसुद्धा दाखवतो तुम्हाला. मंदिर आहे गावचं आपल्या मेन मंदिर आहे केदारनाथ, श्री केदारनाथ मंदिर हांबतखोल. आणि इकडनं गणपतीचं मंदिर आहे. एकदम वाट मस्त काढलेली आहे. तर तुम्ही सुद्धा कधी जात असणार गावाला तर एक आठवण म्हणून ब्लॉगिंग चालू करा. काही ना काही असो, म्हणजे छोटेसे पण फॉलोअर्स असतील ना तुमचे तरी आपल्या मेहनत करून आहे ना ते वाढवा. पैसे देऊन तर सर्वच वाढवतात फॉलोअर्स. आणि नवीन नवीन तुम्ही जे म्हणजे लाईफमध्ये जे एक्सपिरियन्स करता ना ते तुम्ही एक कॅरी करून ठेवता तुमच्याकडे. आणि तुमची लाईफमधून तुम्ही व्हिडिओजमधून ब्लॉग्समधून तुम्ही शेअर करू शकता सर्वांना. तर आता माझ्या लाईफमध्ये मी दिवाळीमध्ये आलो आहे गावाला. कधी गणपतीमध्ये यायचा आपला प्लॅन होत नाही, आपले प्रोग्राम चालू असतात ब्लॅक बीट्सचे. तर हे आपलं गणपतीचं मंदिर आहे मस्तपैकी. गणपतीचं मंदिर आहे. इथे मस्त हिरवं गारगार वातावरण आहे. एक्सपीरियंस भाई, एक्सपीरियंस काम काय बा हे सब. देखो गवतातून जायचं गावाला म्हणजे काय एक नंबर आहे बघा. फुल एकदम भारी, खूप भारी एक्सपिरियन्स आहे आपला गावाला. खूप म्हणजे पहिली बार घेतो आपण हा एक्सपिरियन्स. आणि खूप लहानपणी यायचो मी पण गावाला. आता मोठा झाल्यावरती गाव फिरतोय बघा. फुल एक नंबर नाही बघा, एक नंबर. तर हे आंघोळ वगैरे सगळे झालेली आहे. पुढे आवाज होईल आणि आपले सर्व एक तो रावस पडवी आहे. ची मेन बहीण आली जी कॉपी आलेली आहे बघा. ये दिसते रे आकडते आहे. हे बघा 2 कोंबड्या गेलेल्या आहेत. मी पागल.
ती माहिती सेम उड्या मारणारी तशीच उड्या मारणारी. पळाली. तर भावनो आता आपला आलू आत्ताचा तयार झालेला आहे. होईल आवाजाला बघू शकता बघा. आता लोक झाला आहे. दुपारी झोपलो मी आणि मस्तपैकी झोपून आता उठलो. आता जायचं आहे पूजेला आपल्या आत्याच्या इथे. तर पूर्ण फॅमिली आपली जाते आहे आणि बघू आता जाऊन डायरेक्ट तिकडे भेटूया. पहिले इकडनं निघूया. लोकांची पण तयारी होते. लोक सर्व तयारी करतायत. ते आपले इथे बसलेलो आम्ही लोक मस्तपैकी. आणि तिथे तो बघा सायकल चालवतो आहे. तर इकडनं निघूया मस्तपैकी एकदम रावसपैकी. मला अजून आपला एक भाऊ पण येतो आहे. तो लेट झाला आहे त्याला यायला. बघू तो पण किती पर्यंत रात्री येतो आहे. त्याला परत निघायचं पण आहे मुंबईला जायला. आपण 1-2 दिवसांनी निघू. मुंबईला पण जायचं आहे आपल्याला तेव्हा. तर सध्या ते इकडनं निघूया आणि भेटतो रस्त्यामध्ये. आता जाताना डायरेक्ट बघू पण तयारी करते तिची. बघूया तिची पण काय ड्रेसिंग आहे, तिने काय घातलं आहे. आपण निघालेलो आहे आपल्या पूजेच्या इथे जायला. हे बघा हिचा पण ब्लॉग चालू आहे. 2 ब्लॉग आपला पण चालू आहे. तर चाललोय आपण. हे बघा चाललोय आता आम्ही लोक. आणि नंतर काल डोंगरावरती चढायचं आहे आपल्याला. अजून चढायचं म्हणजे वरती आहे ना, गाडी आपली वरती लावली झालं. छोटा भीम 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 छोटा भीम. हा छोटा भीम आहे आपला. छोटा भीम. हा बघा छोटा भीम आहे. छोटा भीम जाऊन तिकडे भेटतो. कौसऱ्या माझ्या पाठोपाठ. तर गाईज बघा काय त्या भावांनो क्लायमेट दाखवतो तुम्हाला. एक नंबर क्लायमेट आहे. पब्लिक इथे एवढी क्लायमेट मस्त बघण्यासारखं आहे ना. ह्या महिन्यामध्ये खूप भारी बघण्यासारखं आहे. आणि तुम्ही पण नक्की या म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये गावाला कोकणामध्ये तर नक्की आपापल्या गाव त्यांना पॅरी असते. आपलं गाव आपल्याला पॅरी आहे. तर तुम्ही नक्की या आणि वेगवेगळे एक्सपिरियन्स घ्या जसे आम्ही घेतो. हे बघा कॅमेराच्या पाठची बघा ही पण घेते एक्सपिरियन्स. ही बघा आम्ही लोक रोज फिरायला जातो. आम्ही आमचं कसं आमचं काय नाही. आम्ही रोज फिरायला जातो आम्ही लोक. आम्हाला काहीही नाही. बघा तर चाललंय बघा. हे सायकलवरती बघा. सायकल हे करतात ते लोक. बघा रिक्षा चालवतोय गुड्डू. तर बघा काही तू हा बघा तर आज रिक्षा चालवायची आपल्याला. चालू ब्रेक मारून टाक बाप्पा. तर भावांनो आपण गाडीला ग्राफिक केलेली नवीन म्हणजे ह्या एक लाईट्या पण टाकलेल्या आणि पुढे दाखवतो. पुढ्या पण ह्या लागलेल्या पूर्ण एकदम लक्झरी बनवली आहे गाडीला. पूर्ण एकदम आणि आतमध्ये पण आहे. आतमध्ये तिथं दाखवतो मी. आतमध्ये लाईटी पण लावलेल्या पूर्ण. पुढची लाईट ला बाप्पा. ती वाईट आहे सगळे. ती वाईट एक आतमध्ये मस्त अशी ग्राफिक आणि पाय खाली पण आपल्या लाईट. पायाचं राहू दे. चल बरं करू बाय. तर इथे सर्व बसलेले ते सर्व छोटी मंडळी आहे आणि इथे पूजा आहे बघा. लागत नाही. पूजेचं आहे. काका इथे आणि एक पप्पा इथे. भावांनो आपण आता वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि आपण आपल्या गावाला आहे. आपला भाऊ येतो आहे रेल्वे स्टेशनला. त्याला पण घ्यायला आलो आहे. आपले सर्व प्रोग्राम झाले. आपण पूजेला जाऊन आलो सर्व झालं. आता भावाला आपल्याला घ्यायला चाललो आहे आणि
आणि इकडे आपण हे बघा सर्वात सुंदर ठेवला आहे आणि डेकोरेशन पण खूप चांगले केलेले आहे तिथे. म्हणजे बघायला गेला तर सर्वांनी इथे म्हणजे मुंबईला आपण दिवाळी साजरी करतो तसेच गावाला सुद्धा दिवाळी साजरी होते. ही बघा मी आता तुम्हाला दाखवतो. एक मिनटं बाहेर हवा आहे. मेन गोष्ट तुम्ही हे बघून घ्या पहिला. सर्वीकडे डेकोरेशन झालेलं आहे सर्वीकडे. इथे डेकोरेशन आहे बरोबर. अजून सुद्धा डेकोरेशन इथे बिल्डिंग आहे. शक्यतो उद्या येणार ना. उद्या काय बघते सगळं टाईम जातो बघा. हा युटर्न मारतो ना. इथे सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे बघा सर्वीकडे. आणि आपल्याला युटर्न मारायचं आहे. युटर्न मारून आपल्याला जायचं आहे या साईडला. एक मिनटं या साईडला थांबून आपल्याला रेल्वे स्टेशनला जायचं आहे ना. तर ते कंदीलच्या दुकानचं स्टॉप आहे. तर भेटूया आपण थोड्या वेळामध्ये. आपण जरा इथे 2-3 शॉपिंग करू आणि येऊया. तर भावांनो आपण आहे ना आता पोचलो आहे सावडा स्टेशनला. आपली पूजा बिजा सर्व झालेली आहे. मेन गोष्ट बघायला जाणार ना तर खूप काळोख होता आणि मम्मी पप्पा पगू इशू यांना आम्ही लोकांनी घरी सोडून सावडा स्टेशनला आलो. आणि खूप म्हणजे खूप काळोख होता आणि जाऊया आम्ही सावडा स्टेशनला आहे बघा. माझ्यासोबत आहे आम्ही दोघंच आहे दादा आणि मी. तर मेन गोष्ट तर असं आहे की रात्रीचे वाजले आहेत 12 आणि अजून गाडी आली नाही. तर इकडनं जाता जाता तर मी तुम्हाला दाखवेल की किती काळोख आहे किती नाही. आणि तुम्हाला आता माहिती नसेल किंवा असेल किंवा माहिती नाही. मेन गोष्ट तर आपला भाऊ येतो याच तर त्याला पण दाखवतो मी तो आल्यावरती. तर हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. अजून बाकी हा ब्लॉग एंड व्हायचा. तर ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपला भाऊ आला ना तर लवकर आपण भेटतो तुम्हाला. ट्रॅफिक ट्रॅफिक लागला. तर भावांनो ही एवढी गर्दी होती इकडे आणि आपण आता इकडे झोपून उठलो आणि आपला भाव आलेला आहे. बघा खूप बघा डायरेक्ट कामावरनं झालं वाटतं. हे बघा आयडी. अरे धोका पण खूप आला आपल्या गाडीवरती. तर आता जाऊया घरी जाऊया आणि जाता जाता रस्त्यामध्ये भेटत राहूया. गाडी चालवली त्याची. आता आपण इकडनं आलेलो आहे. तो बघा तो तिकडे कुठे चाललाय काय माहिती. बाय त्याला पिकअप केलं. अजून आपल्याला काय काय वस्तू घ्यायची आहेत. भावा थंडी वाजते की काय? नाही रे भावा. मग झोप आली आहे भावाला. आपली गाडी लावली आहे. भावाला आपण पिकअप केलं आहे. त्याला काय भेटतं बघूया. ही मेन गोष्ट तर आपल्याला घरी पार्सल पण घेऊन जायचं आहे. तर आता बघूया इथे काय काय भेटतं आणि आपण जाऊया बघूया काय काय आहे ते. आणि मस्त असं धाबा आहे आणि आपल्याला आईस्क्रीम घेतलेली आहे. ते किती जण आहेत? आईस्क्रीम गेले आणि भावाला खर्च करतोय बाबा. पुन्हा पेमेंट झालाय भावाचा वाटतं आज. बघ फोन तुझा कुठे भेटला. भावांना आम्ही ना आता पोचलेलो आणि एवढा इथे काळोख आहे ना खूप काळोख आहे. अजून नाही ना का? मी काय बोलतो ऐक. गाडी लॉक कर.
सर्व घेतलं. इथे आम्ही लोक चाललो आहे. आणि टॉस तर आहे इथे. पतू थांब, मी काहीतरी पकडतो. पतूने पूर्ण इथे स्टॉक घेऊन ठेवला आहे. मेन गोष्ट तर भावांनो, एवढी लाईट पण नाही इथे गावामध्ये आमच्या, काहीच नाही. आणि माझी एवढी फाटे ना आता, लाईट लावायला पाहिजे रे. पण लाईटी लावायला पाहिजे. काय काळूक बघा ना तुम्ही, कोण नाही, पूर्ण हे आहे, काहीच नाही. एक दे, काय ते बॉटल दे. नको बॉटल नको, याच्यातली एक थैली दे, काहीतरी दे. नंतर फ्लॅश दे. फ्लॅश तुला दाखवतो मी, घाबरू नको. दादा निखिल द्या, आम्ही डुक्कर पकडायला जायचं ना, डुक्कर पकडायला बाई म्हणजे तेव्हा चकवा पण लावायचा कधी कधी. पण त्या गोष्टीतून आम्ही बाहेर पडले, पुढे जातो. पण जाम मजा आली. आणि निखिल आपल्याला फ्लॅश दाखवतोय, हातामध्ये फ्लॅश आहे त्याच्या. आणि मेन हा बघा भाव आला आहे, फुल खरेदी केलं आहे. आत्ताचं जेवण, आमचं जेवण रात्री 2 वाजता आमचं जेवण होतं आहे. म्हणजे काय बोलू, बघा इथे ना विंचू आणि सर्व असतं, साप बीप असतो. ते मेन खाली बघा भावांनो, ते मगाशी एकाला मारलं. आता गाव आहे, गावामध्ये सर्व असते बाई, तेच मगाशी मारलं. खाली नीट बघत चला बघतो. किती लांब आहे रे? हां पहिल्यासारखं नाही, आता चेंज केलंच नाही आपण. तू चल तर आता. तू कधी आलेलास? हे पण झोपला वाटतं मधू. सर्व घेतलं ना, सर्व घेतलं ना आपण. मेन गोष्ट अशी आहे की गावकामध्ये आम्हाला बाकी कोणाची भीती वाटत नाही, पण त्याचं नाव घेऊ नाही शकत आम्ही, त्याची आम्हाला भीती वाटते. म्हणून आम्ही पटापट घरी चाललो आहे आणि पटापट धावतो. आम्ही घरी जाऊन तुमच्याशी बोलतो आणि कोणाशी आम्ही लोक घाबरतो जास्त. चल पतू, लवडं पाय उचल. अरे लवडं पायात पाय अटकते. पाय खाली घे, पुढे आपल्याकडे आहे लाईटी. ह्याच्या लाईटीला फास्ट आहे. ही स्टिक लावली आहे ना, स्टिकची लाईट पण पडते ना, ते फास्ट आहे. कुठल्या स्टिक? ह्याची आयफोनची. कोण नाही. मेन गोष्ट आता अशी आहे, पहिला घरी पोचणं इम्पॉर्टंट आहे, बाकी काहीच नाही. खाली बघा पतू. तर आपण पोचलेलो आहे फायनली. ते आपल्याला लाईट पण इथे लावली आहे सगळीकडे. कोण आहे? नाही नाही, आतमध्ये काढ, आतमध्ये काढ चप्पल, आतमध्ये घे, आतमध्ये घे. हे बघा, हे झोपले तिथे. बाकीच्या झोपलेत की नाही माहिती नाही. हे बघा, ते आम्ही लोक पप्पा झोपले. हे लोक इथे झोपलेले आहेत. ते झोपले, झोपले. आता मग घरी मेन तर आम्हाला आहे ना भावांनो, मला वेट बघायला वाघाची भीती वाटत होती, बाकी कसलीच भीती नाही. आले इकडे फाडत होती. आमच्या गावामध्ये ना वाघ खूप आहेत, खूप म्हणजे बिबट्या वाढत फिरतो. तर आता मेन गोष्ट अशी आहे की आता डायरेक्ट आता आपण मॉर्निंगला भेटूया. तसं बाय बाय. आता आपला लंच टाईम झाला. रात्री आपण
1-2 वाजता झोपतोय ते पण गावाला. हे बघा झोपेतून उठले. हा बघा जागच होता मी झोपलेलो होतो. हे आता आमचं लंच टाईम. आणि भात अजून त्याच्यात आहे. फोन केला मी घाबरली. थांब. ए दे तिला तर आता भेटूया. दे. पण झोप पूर्ण झालेली आहे आणि झोपून उठलो आहे. हे आमचे बिस्तर ते पडले आणि मेन भात ब्रश करायचे टाईम आले आहे. बघा अजून झोपला आहे. झोपायला उठवायचं कसं माहिती आहे, पाणी टाकायचं. हे बघा पाणी आहे ते पाणी फक्त बोलायचं फक्त बरोबर उठते. ही बघा हे नाही ही माझ्या मुले फेमस होते सर्वीकडे आणि मला उलटा सुलटा बोलते. तर ही ही नाही हिला आता मी कुठे घेऊन नाही जाणार. हिचं आता सर्व फिरणं माझ्यासोबत आमच्यासोबत बंद आहे. आता हिला कुठे नाही. ही मला खूप काय उलटं बोलते. मी काय काय ऐकून घेतो. भावांनो मी तुम्हाला काय काळा वाटतो, एवढा गोरा वाटतो, एवढा क्यूट दिसतोय बघा मी झोपल्यावर क्यूट एकदम. आणि ही पोरगी बघा हिच्या शाळेतल्या मैत्रिणी बघतात नाही सर्व ब्लॉग आणि इंस्टाला. तर ही पागल आहे माहिती आहे ना तुम्हाला. काय पण बोलत बसते. तर आता भावांना ना भेटूया आपण. हाय तशी चांगली आहे. सॉरी. मध्ये सॉरी पण बोलते आणि लाड करते आणि मस्का लावून हे करते. तर मेन गोष्ट तर अशी झाली आहे की आता अशा ब्रश घासायचा आहे, ब्रश करायचा बाकी आहे. तर ब्रश करूया आणि मग भेटूया. काय आपला प्लॅन आहे पुढचा बघूया. ही एवढी हराम आहे ना. हे बघा हरामखोर आहे हरामखोर. दाखव चेहरा दाखव. एवढे हराम आहे ना, खूप हराम आहे खूप. आणि ही तिच्यावर मोठी हराम आहे. झोपाळू म्हातारी दिसते बघा. आणि मी तर माहिती आहे खूप क्युटी आहे. तू तर सगळ्यात हरामी, सगळ्यात मोठा हरामी. नाही बाय मला आता जरा फ्रेश होत. अरे भावना आता आपल्या आंघोळ झाली आहे सर्व. तर आता आपल्याला जायचं आहे. बघू आता कुठे फिरायचं आहे, म्हणजे कुठेतरी फिरायला जाऊ नॉर्मल. आणि मग तिकडनं आपल्याला मुंबई गाठायचं आहे. कारण आपल्याला खूप कामं आहेत मुंबईला. आपले कामं आहेत, जॉब आहेत. तर भेटू आता थोड्याने काय बघा. सॉरी काय तर भावांनो चहा प्यायचा टाईम होता. मी चहा प्यालो. चहा पितात बघा. आता आंघोळ झाली आहे. भावांनो आपण आता आहे ना निघालो आहे मुंबईला जायला. ते आपली गाडी लागली आहे बघा इथे. आणि आपण निघतो आहे मुंबईला जायला. मम्मी पप्पा येत आहेत. आपली गाडी लागली आहे. दुपारचा वेळ आणि खूप गरमी आहे. मेनमध्ये AC बंद आहे आपल्या गाडीची. तर जाऊया पुढे आणि भेटूया. भावांनो आपण आलेलो आहे आता कर्णेश्वर मंदिर. छावा पिक्चरची जिथे शूटिंग झाली मेन तिकडे आपण आलेलो आहे. संगमेश्वरमध्ये कसब्यामध्ये आलेलो आहे. आणि हे ते मंदिर आहे कर्णेश्वर मंदिर. मस्त मंदिर भाई, मस्त व्ह्यू आहे. रत्नागिरीमध्ये आलो आपण. तर आता इकडनं आपण निघू आता मुंबईला आपल्या मलाडला जायला. इकडे आपण चप्पल काढूया. आणि या भाऊने उद्घाटन केलं. थांब इकडे तिकडे चप्पल नको काढू. इकडे समोर इकडे ह्या साईडला काढ चपला. तर जाऊया. पायऱ्या बघा तुम्ही. ह्या पायऱ्या बघा किती मोठ्या आहेत. मोठ्या पायऱ्या म्हणजे माझा एक पाय एक असा पाय असा. प्राचीन काळातल्या पायऱ्या त्या. आणि ही परत आहे उलटी परत. म्हणजे दगड पहिला परत होती मोठी. ही आता उलटी झाली आहे. उलटी केलं म्हणजे हे जे झाली आहे दगडाची झाली आहे. फोटो काढले ना सगळ्यांना द्या. माझं म्हणते
गरजेचं ताटात ठेवा. इथे शूटिंग नाव सांगितलं, काय नाव म्हटलं? एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेला एक दिवस एक रात्र सामान्यच होती. सूर्य उगवले की सामान्य मावळत नव्हता, म्हणून कुंभकर्ण सामान्य जपायची. 5 पांडवांचे 5 ताट आहेत. ते बघा, ते 1, हे 2, 3, 4 देवाच्या खाली एक आहे. ते चारही खांब बघा, चारही खांब अखंड दगड आहेत. प्रत्येक खांबावरती देव आहे बघा, डोकी बघा, प्रत्येक खांबावरती देव आहे. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती संभाजीची सासरवाडी, इसरो माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले ते 5 मिनिटं लागते. इथून खाली गेला ते पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुण आणि शास्त्री, आणि 3 नदीच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्यात नाव दिलंय. खरं संगमेश्वर हे आहे. नंतर बघा, आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची निया कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथे समाजांना पकडलं, ह्या पुतळ्याजवळ अटक केली, कैद केली देशांच्या वाड्यात, आणि इथून मग तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडुबुद्रुक तुळापूर गाव आहे, आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्रायणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली, म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण, तळ कोकण, गमनी कावा, कसबा संगमेश्वर, आणि आता छावा संगमेश्वर. ते हेच ते छावा संगमेश्वर. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे, आणि 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे. धामणी राजवाडी, सोमेश्वर मंदिर विचार, धामणी राजवाडी. पेट्रोल पंप आहे ना, तिथे जवळ आहे, रोडवरच आहे. ओम नमस्कार पदे हर हर महादेव. फोटो काढायचे. जोकर बघा, आम्ही बघा आज जोकर बघा, जोकर बघा. खरोखर मी घाबरले. आम्ही आलोय मार्केटला इथे. भावांनो, आम्ही आता मेनबत्तर चिपळूणमध्ये आई एकविरा धाबा खूप फेमस आहे, आणि ते आपली थाली आलेली आहे इथे, खेकडा थाली. हिने काय घेतलंय, मिसळ. हिने मिसळ घेतलाय, आणि मला पण चिकन मागवलंय. हा का गोरा एवढा, हे बघा. जस्ट तर आता मेन गोष्ट तर बघायला जाऊ तर आपण मस्त खेकडा आपल्याला लय आवडतो. तर खेकडा थाळी आलेला आहे. म्हणून आता आपण टेस्ट करतोय खेकडा थाळी. एक नंबर निघाला आहे. हॉटेल पूर्ण आई एकवीर आहे ना, नाव बोल हॉटेलचं. आई एकवीर धाबा हॉटेल आहे, चिपळूण. कुठे चिपळूणमध्ये? वालोपे. तुम्ही पण लवकर आणि व्हिजिट करा. एक नंबर आहे, एकदम टेस्टी आहे. बरोबर आवाज जो मी तर निघालो आहे चिकननं हॉटेलवरून. आणि आता आली आहे खूप झोप. मी गाडी चालवत होतो, तर आता मी गाडी नाही चालवत आहे, पप्पा गाडी चालवत आहे. आता भेटतो आता डायरेक्ट संध्याकाळी, जरा आराम करतो आणि भेटतो. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा, आणि ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, लवकरच जाऊ. तर भेटू. आपण मुंबईला पोचलेलो आहे, आणि गाडी चालव त्याच्या ह्याच्यामध्ये मला ना टाईम भेटला ना, खूप झोप आली होती, म्हणजे खूप खड्डे होते मला. तर पुन्हा एकदा आपण भेटू नव्याने. मी हा ब्लॉग आवडला असेल तर मस्तपैकी शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सर्कलला. कोण सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा लवकर, आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला. तर भेटूया परत एकदा नव्याने. तर बाबा धन्यवाद.